श्रीराम नमस्कार. आज 1 मार्च 2026 भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 60 अक्षर ब्रह्मयोग या भगवद्गीतेतील आपण भगवंत आणि अर्जुन यांचा जो संवाद चालू आहे यात ब्रह्म, स्वाध्याय आणि कर्म या बाबतीत अर्जुनाने भगवंतांना जे प्रश्न विचारले त्यावरती आपण पहिल्या 4 ओव्यांवरती निरूपण बघत आहोत. मागच्या भागामध्ये मी म्हणजे कोण हा थोडासा भाग झाला होता. तो बऱ्याच जणांना कळायला थोडा अवघड गेला. मुळामध्ये म्हणजे प्रत्येक रचना भगवंतांनी जेव्हा निर्मित केलेली आहे ही 2 अनुषंगाने निर्मिती असते. कारण आपल्याला निसर्गाचा नियम माहिती आहे की धन आणि ऋण हे भार जेव्हा एकत्र होतात तेव्हा निर्मिती होते. फक्त धनभार असेल किंवा फक्त ऋणभार असेल तर निर्मिती होऊ शकत नाही. मग भगवंतांनी ज्या गोष्टी ब्रह्माने निर्माण केल्या त्या चांगल्या गोष्टींचं ज्ञान होण्यासाठी वाईट गोष्टी निर्माण करायलाच लागल्या. फक्त घ्यायचं काय हे भगवंतांनी अर्जुनाला म्हणजे स्थितीचा स्वामी यांनी सांगितलेलं आहे. आपण जसं बाजारात एखादी माता भगिनी भाजी घ्यायला जाते आणि वांग्याचं किंवा टोमॅटोचं जे टोपली असते त्यातली निवडून घेते वांगी. म्हणजे चांगलं आणि किडकं दोन्ही एकाच ठिकाणी असतं. पण आपण निवडून घेतो, चांगलं काढून घेतो आणि किडकं जागीच राहतं. मग भगवंतांनी अर्जुनाला हे सांगताना हीच गोष्ट सांगितली की सर्वसामान्य मनुष्यांनी जीवनामध्ये उत्तम गोष्टीची जर निवड केली तर त्याला वाईट गोष्ट घ्यायची गरज लागत नाही. वाईट गोष्ट आपोआप खाली राहते. परंतु उत्तम गोष्ट घेताना वाईट सुद्धा पाहायला लागते. कारण जोवर तुम्हाला वांग किडकं आहे हे हातात घेऊन बघत नाही किंवा कळत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही की घेतलेलं हे त्याला कीड लागली, तेव्हा ते आपण बाजूला करतो. म्हणजे चांगलं घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला ह्या मार्गाने जायला लागतं. त्यांना आत घे. इथं अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची वाटते ती म्हणजे उत्पत्ती. जेव्हा एखाद्या गोष्टीची उत्पत्ती होते तेव्हा निर्मितीची ही जेव्हा प्रोसेस चालू होते तेव्हा धन आणि भार, ऋणभार हे एकत्र येतात आणि तेव्हाच नवनिर्मिती होते. भगवंत इथं अर्जुनाला सांगतात की 2 समविचारांची माणसं जर एकत्र आली तर तेव्हा ती नवनिर्मिती होत नाही. युद्धजन्य परिस्थिती जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये असते किंवा आत्ता ह्या कुरुक्षेत्रावर जे आहे ही समोरच्या सैन्याची मानसिकता आणि पांडवांच्या सैन्याची मानसिकता ही वेगळी आहे. दोघेही जण राज्य स्थापनेसाठी किंवा राज्य त्याला मिळणारच आहे. जो जिंकेल त्याला हे हस्तिनापूरचं राज्य मिळणार आहे. पण दोघांची बघायची विचारधारा आणि मानसिकता वेगवेगळी आहे. एक अधर्माने सगळं प्राप्त करायला बघतोय आणि एक धर्माचं पालन करून सर्व प्राप्त करायला बघतोय. पण जेव्हा युद्ध होतं तेव्हा सर्व गोष्टी त्या क्षणी
नियमात जर बांधल्या गेल्या नाहीत आणि त्याप्रमाणे अनुकरण केलं नाही तर त्या अयोग्य मानल्या जातात, जसं पुढं महाभारतामध्ये घडलं गेलेलं आहे. म्हणून भगवंत इथं अर्जुनाला सांगतात की माझी ओळख म्हणजे काय, तर उत्तम गोष्ट म्हणजे काय, उत्तम नियम म्हणजे काय, याची ओळख होणं. माझ्या मनाप्रमाणे मी वागतोय, पण माझ्या मनाप्रमाणे वागताना भगवंतांनी घालून दिलेले नियम, संतांनी घालून दिलेले पायंडे ह्याचं मी अनुकरण करतोय का आणि त्याच्यावरनं मी चालतोय का, त्या मार्गावरनं मी चालतोय का, हे आपण स्वतः मध्ये पाहणं गरजेचं असतं. हातात ज्ञानेश्वरी आहे पण विचार वाईट आहेत, याला भगवंत आभास म्हणतात. ही सगळी आभासी माणसं आहेत, समोर उभे असलेली सगळे आभास निर्माण करतायत, पण या आभासा पाठीमागं एक प्रकारचं मनामध्ये दडपण आहे आणि एक घाबरटपण आहे. तुझ्या मनामध्ये सुद्धा घाबरटपण आहे. या घाबरटपणाचं कारण स्वत्वची ओळख न होणं. तुला जर उत्तम ज्ञान असेल, ज्या ज्ञानी माणसाला माहिती असतं की मी जे करतोय, ती कृती करतोय, ती योग्य करतोय, आणि त्याला जी योग्य कृती करतोय माहीत असतं, तेव्हा त्याला पुढची गोष्ट करण्यासाठी विचार करायला लागत नाही, ती कृती तो करतोच. म्हणजे समोरची एखादी गोष्ट आपण पाहताना दृष्टिकोन वाईट असेल, एखाद्याला मारलं गेलं, एखाद्या फाशीच्या कायद्याला फाशी दिली, तर आपल्या दृष्टिकोनातनं ते वाईट असतं, खूप वाईट झालं, ह्याला फासावर चढवलं. आणि काही माणसं असतात ह्याला बरं झालं चढवलं. पण त्या माणसाच्या घरच्यांच्या दृष्टिकोनातनं ते दुःख असतं. मग ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याची विचारधारा आणि भावना असतात, त्या अनुषंगाने मनुष्य जग पाहत असतो. तू ज्या अनुषंगाने हे जग पाहतोयस तसं जग नाहीये. मागच्या योगामध्ये आपण पाहिलं की भगवंतांनी भीष्माचार्यांच्या बाबतीत जे वर्णन केलेलं आहे की तिन्ही राजकन्येनं त्यांनी भर सभेतनं उचलून आणलं होतं, आणि स्त्रीचं अपहरण करणं आजच्या काळातला गुन्हा बघा किती आहे. तेव्हा तो काय होता. पण हे माझे तात आहेत म्हणून त्यांच्याकडे बघणं हे चुकीचं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला तू एक फक्त वीर आहेस, क्षत्रिय आहेस याची ओळख करून दिली. आणि इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की तू मेलास तरी हरकत नाही, एकदा तू मला प्राप्त झालास आणि समजा तुझं या रणांगणावरती तू मेलास तर त्याला वीरगती म्हणतात, तुला स्वर्गप्राप्तीच होणार. आपण रोजच्या जीवनामध्ये हा शब्द वीरगती, युद्ध चालू झालं की आपण बघतो की अमुक अमुक सैनिकाला वीरगती प्राप्त झाली, पण शास्त्रामध्ये या वीरगतीचं वर्णन केलेलं आहे. जो मनुष्य ह्या युद्धांवरती जे सोल्जर, जे सैनिक लढत असतात, त्यांना हत्येचं पाप कधीच लागत नाही, कारण त्याच्यात त्यांचा कुठलाच स्वार्थ नसतो वैयक्तिक. ते त्या देशासाठी लढत असतात, म्हणून त्यांना वीर म्हणतात. कोणी उठून जाऊन लढत नाही, अंगामध्ये वीरता हवी तेव्हा त्या भूमीवरती जाऊन तो मनुष्य लढू शकतो. आणि त्याला एकच माहिती असतं की आपल्याला मारायचंय किंवा आपण मारायचंय, ह्याच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट त्याच्या आयुष्यात त्या क्षणी त्या रणांगणावर घडत नसते.
म्हणून इथं भगवंत अर्जुनाला सांगतात, हे जेवढे आहेत हे सगळे वीरगतीला प्राप्त होणार आहेत. ह्याच्यातलं कोणीच नरकात जाणार नाहीये. कारण कुठल्याच उद्देशाने इथलं सैन्य आलेलं नाहीये, त्यामुळे तुला दुःख वाटायचं कारण नाही. आणि तू जरी मेलास तरी वीरगतीच प्राप्त होणार आहे. पण इथं जर दुर्योधनाने हा विचार केला की मी इथं लढण्यासाठी आलोय, हे वीरगतीसाठी आलोय, तर त्याला नाही, तो स्वार्थासाठी आलेला असतो. आणि महाभारताचा अभ्यास केला लक्षात असेल की दुर्योधन हा वीरगतीला प्राप्त झालेला नाही. म्हणजे एखादं पुस्तक ग्रंथ वाचताना आपण शब्दशः ते वाचलं पाहिजे. अभिमन्यूला वीरगती प्राप्त झाली, पण वीर कोणाला म्हणावं हा खूप मोठा भाग आहे. कारण हा गतीचा भाग आहे. गती कुठली? की देह जेव्हा कोसळतो, भौतिक देह आपलं शरीर जेव्हा कोसळतं, तेव्हा आत्मा जो पुढे गती प्राप्त करतो, तो थेट पुढच्या जन्माला प्राप्त करतो, ते सुद्धा स्वर्गाच्या द्वारे. नरक त्याला प्राप्त होत नाही. मग भगवंत इथं अर्जुनाला हे चौथ्या ओळीत संबोधत आहेत की तू त्याची काळजी करू नकोस, तू माझ्यात प्राप्त झाला म्हटल्यानंतर तुझी काळजी ती माझी काळजी. मग इथं भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं की माणसाला सुबुद्धी आणि कुबुद्धी ह्या दोन गोष्टी जन्मताच दिलेल्या आहेत, त्याचा वापर व्हावा. आणि इथं अर्जुनाने भगवंताला परत प्रश्न विचारला. मागचा भाग संपता संपता आपण हे केलं होतं की सुबुद्धी आणि कुबुद्धी हे ब्रह्म, कर्म आणि स्वाध्यायाला धरून कसं काम करतं. एखाद्याच्या बाबतीत चांगला विचार करणं, उत्तम कार्य करणं म्हणजे त्याला सुबुद्धी असं म्हणता येत नाही. एखादा वाईट मनुष्य चांगल्या मार्गावरती आता येतोय, आपण म्हणतो की याला आता सुबुद्धी झाली. पण भगवंतानी इथं दोन्ही बुद्धींचं वर्गीकरण केलेलं आहे की जो भगवंताला प्राप्त होतो तेव्हा त्याचा बघाचा दृष्टिकोन बदलतो, दृष्टी बदलते, त्याची बुद्धी बदलते. आणि जी बुद्धी बदलते त्याच्यामध्ये सुबुद्धी आणि कुबुद्धी भगवंतांनी सांगितलेली आहे. एखादी गोष्ट प्राप्त करणं, भगवंताची प्राप्ती म्हणजे सुबुद्धी आहे, तशीच कुबुद्धी पण आहे. माझा स्वार्थ साध्य करण्यासाठी माझा भगवंताची मला मदत पाहिजे, कुबुद्धी झाली. पण सहजतेने मला काहीतरी समाजासाठी कार्य करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अडकून राहायचं नाहीये, ही सुबुद्धी झाली. पण इथं भगवंत अर्जुनाला सांगतात फळाची अपेक्षा नाही करायची, ते मी ठरवणार, तू फक्त कृती करायचीस. आणि अर्जुना, तुला असं वाटतं की तुझ्या बरोबर सर्व आहेत, पण माझ्यापाशी येणारे खूप थोडे आहेत. ज्यांना मी प्राप्त होतो त्यांनाच मी प्राप्त होतो. ज्या मनुष्याला वैचारिकतेने कळतं की मी काय आहे, आपली ओळख काय, माझं अस्तित्व काय. डॉक्टर काय म्हणायचंय, तुमची ओळख सांगा. मग समोरचा माणूस सांगायचा. उदाहरण माझंच घेऊ, माझं नाव काय, हेमंत बापट. काय करता, इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय. घरी कोण आहेत, बायको मुलगा आहे. ती म्हणली भौतिक ओळख झाली, तुमची ओळख काय. मग माझी ओळख म्हणजे मीची ओळख हे मनुष्य सांगू शकत नाही. कुठला मनुष्य म्हणतो, एखाद्याला तुम्ही विचारलं तुम्ही कोण, तो असं म्हणतो की माझ्या देहामधल्या भगवंताचा मी दास, असं कोणीच म्हणत नाही. पण रामदास स्वामींच्या बाबतीत ही अपवाद ठरला.
मी रामाचा दास. नाव वेगळं होतं, पण दास रामाचा होता. मग आपली ओळख कशामुळे, म्हणजे माझ्यातला मी संपवणं, तो जेव्हा संपतो तेव्हाच मी पराप्त होतो, असं भगवंत सांगतात. या भागामध्ये मागच्या याच्यामध्ये समजायला कन्फ्युजन झालं होतं, गोंधळ झाला होता. मीच अस्तित्व, मीपणा, मी तू पण. आणि भगवंत इथं अर्जुन सांगतात की प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक जीवाने स्वतंत्र प्राप्ती करावी, कारण ब्रह्माने उत्पत्ती करताना प्रत्येकाला स्वतंत्र विचार दिलेला आहे. जग निर्माण करताना प्रत्येकाला वेगळा रंग दिलेला आहे, प्रत्येकाला वेगळा गंध दिलेला आहे. पण त्याच्यात मी कुठं आहे हे मनुष्याला शोधायचं असतं, म्हणजे भगवंत कुठं आहे हे शोधायचं असतं. आणि माझ्यापर्यंत सगळे पोचत नाहीत, कारण मोह हा सर्वात मोठा अडथळा आहे. इथे भगवंतानी जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्ट आपण बोलतो किंवा करत असतो, घड्याळ बघतो आपण किती वाजले, आपल्याला एवढ्या वेळात संपवलं पाहिजे, व्याख्यान असतं काही. इथं श्रीकृष्णाच्या लक्षात येतं आपण युद्धभूमीवर आहोत आणि ज्याला हे ज्ञान देतोय, आता हे एवढ्यात आपल्याला संपवलं पाहिजे, कारण आपण युद्धासाठी आलेलो आहोत. आणि तो अर्जुनाला तिथं ह्या चौथ्या ओळीत म्हणतो की तू, आपण युद्धभूमीवर आहे हे विसरू नकोस. समोरच्या माणसांना प्रश्न पडावा की यांचं काय चाललंय संभाषण, कारण मी तिथपर्यंत पोचलेलो नाहीये. दोघं तिघच माणसं अशी होती की त्यांना माहिती होतं की काहीतरी चालू आहे, म्हणून भीष्माचार्यांनी युद्ध चालू केलं नव्हतं, कारण भीष्माचार्यांना तो मी कळला होता. भगवंताची प्राप्ती झाली होती, प्राप्त होतं, पण कळत नव्हतं. अहमभाव निर्माण झाला. शब्द, हस्तिनापूरचा जो युवराज असेल त्याच्या पाठी मी कायम उभा राहील, हा विचार भगवंतांनी अर्जुनाला हेच सांगितलं. मनुष्य चुकतो कुठं, तर शब्द देऊन चुकतो. आणि असा शब्द देताना असा काय कामाचा की जो दुसरा मनुष्य त्याचा फायदा घेईल, तो शब्द न पाळलेला बरा. जो मनुष्य, जसं भीष्माचार्यांनी दुर्योधनाच्या बाजूला उभे राहिले, राज्यसभेमध्ये द्रौपदीचा अपमान होत असताना बघत राहिले, दुःख वाटलं, पण ते दुःख काही कारण कामाचं नव्हतं, ती कुबुद्धी होती. तेव्हा एवढंही त्यांचं मन पाझरलं नाही की आपल्या घराण्यातल्या एका वधूचं, म्हणजे येणाऱ्या सुनेचं असं चार चौघामध्ये अपमान होतोय, हे याचं भान सुद्धा त्यांना राहिलं नाही. याला भगवंतांनी कुबुद्धी म्हटलंय. आणि हीच कुबुद्धी तुमच्या पाची भावंडांमध्ये सुद्धा होती. एखादा मनुष्य जर एखादी घटना योग्य नसेल आणि त्याला कृती न करता अनुमोदन देत असेल, वाईट वाटलं, हा मेला, वाईट वाटलं, पण तिचं तुम्ही काहीतरी करू शकत होतात. मनुष्याच्या जीवनात अशा परिस्थिती खूप येतात की आपण तिथं काहीतरी करू शकतो, आणि जर तुम्ही ते केलं नाहीत तर भगवंत त्याला कुबुद्धी म्हणतात, सुबुद्धी म्हणत नाहीये. म्हणजे एकनाथ महाराज एकदा यात्रेला चालले होते आणि जाताना त्यांनी बघितलं की एक मध्ये वाळवंट लागलं, एक पोरगं रडत होतं, कोणी थांबलं नाही, बरोबर येणारे सगळे चालले होते. पांडुरंग 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 पांडुरंग, आणि पोरगं रडत बसलं होतं कोपऱ्यामध्ये, म्हणजे त्या मैदानात. आणि नाथांनी ठरवलं होतं की अखंड नामस्मरण करत जायचं, थांबायचं नाही. आणि त्या मुलाचा आवाज आला आणि त्यांनी तिकडे बघितलं
मुखामध्ये नामस्मरण चालू होतं. त्याच्या जवळ गेले, त्याला उचलून घेतलं. ही त्या काळातली घटना, ज्या काळामध्ये जातीपातीचा भेद खूप उच्च मानला जायचा. एखाद्या दलिताला मदत केली तर त्या माणसाला समाजामध्ये वाळीत टाकलं जायचं. नाथांनी बघितलं नाही. नाथांनी त्या पोराला भाजणाऱ्या पायाला, अंगाला असं ते मूल रडत होतं, म्हणून नाथांनी कडेवर उचलून घेतलं आणि त्यांच्या मुखातनं नामस्मरण थांबलं. आणि त्यांनी सांगितलं की माझं मनुष्य धर्म पहिला आहे, की ह्या जीवामधला जो परमात्मा आहे, जो मला हाक मारतो आहे, जो भगवंत मला हाक मारतो आहे, त्याला मी उचलून घेतलं पाहिजे. आता मला मनुष्य धर्माचं पालन करणं गरजेचं आहे. कारण या आत्म्यात स्थित असलेल्या परमात्म्याला जर मी रडताना सोडलं, ही भगवंतांनी माझीच घेतलेली परीक्षा आहे. एवढे चाललेत, पण कोणाच्या मनामध्ये माया उत्पन्न झाली नाही. सगळ्यांना एकच ध्येय होतं की सगळं करून आपल्याला तिथं जायचं, बाकी मरेनात, कारण त्यातून ते इतर जातीचं मूल. पण नाथांनी तसं केलं नाही, त्याला उचलून घेतलं. त्याचा रोष त्यांना पत्करावा लागला, पण त्यांनी तो स्वीकारला, तेव्हा भगवंताची प्राप्ती झाली. याला सुबुद्धी म्हणतात. केलेली कृती उत्तम प्रकारे परिवर्तित होऊन भगवंताची प्राप्ती होणे म्हणजे सुबुद्धी आहे. आणि जेव्हा मनुष्याला कळतं की आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे, भगवंताच्या जवळ जायचं आहे, तेव्हा त्यांनी इतरांना बरोबर घेऊ नये. हे अजून एक वाक्य भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. तुला असं वाटेल की मी तुला प्राप्त आहे, तुला प्राप्त आहे म्हटल्यानंतर तू उद्या जर भावंडांना सांगितलंस, कारण अर्जुनाला ओळख झाली होती ना भगवंताची, बाकीच्यांना अजून झालीच नव्हती, बाकीच्यांना माहितीच नव्हतं. ती इतरांना सांगितलंस आणि म्हटलंस की मी माझ्या बरोबर माझ्या चारी भावांना पण घेतो, तर ती येणार नाहीत. कारण तुला खात्री पटली आहे, तशी खात्री त्यांना पटवण्यासाठी मला परत काहीतरी कृती करायला लागेल, तर त्यापेक्षा माणसाने ते करू नये. म्हणून मी प्रत्येकाला अनुभव आणि अनुभूती वेगळी देतो. मी इथल्या सगळ्यांमध्येच आहे, या समोरच्या दुर्योधनामध्ये पण मी आहे, पण त्याला माझी ओळख नाही म्हणून तो आज असं बोलतोय. प्रत्येक देहात मी आहे, पण मनुष्य मी सोडून त्याच्यातला मीपणा जागृत करून कर्म करत असतो, म्हणून त्याचं जीवन असफल होतं. मी क्षणोक्षणी त्या व्यक्तीची आणि त्या देहाची वाट बघत असतो की कधी मला साथ घालते, पण कोणीच घालत नाही. म्हणून माझी प्राप्ती करताना इतर गोष्टींमध्ये किंवा इतर जणांना बरोबर घेऊन तू येऊ नकोस. आपण म्हणतो ना, चल मला अमुक तीर्थयात्रेला जायचं आहे, मला हे प्राप्त करायचं आहे, मग तुम्ही पण माझ्या बरोबर चला, तर हे चुकीचं आहे. इथं भगवंत त्याला अनुमोदन देत नाही. तुझी प्राप्ती तुलाच करायची आहे आणि तुला असं वाटतं की सगळे आपल्या बरोबर येतील, तर ते कोणीच येत नाही. कारण मोह ही अशी गोष्ट आहे, ती सहजासहजी माझ्याजवळ मनुष्याला येऊ देत नाही. म्हणून ब्रह्माची उत्पत्ती होत नाही. उत्तम विचाराची उत्पत्तीच झाली नाही, तर मनुष्याला स्वचं अध्ययन कसं करता येईल? उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक राजा असतो, भगवंतावरती अतिशय परमेश्वर भक्ती करणारा. दिवस रात्र जरी राज्य असेल तर राज्याचा जेवढा राजवाड्यात न्यायनिवाडा करण्यासाठी वेळ घालवायचा, ते सोडलं की भगवंताच्या नामस्मरणात गुंग असायचा. एक दिवस भगवंत साक्षात दर्शन देतात आणि म्हणतात, मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालोय आणि तुला काय पाहिजे ते तू माग. राजा म्हणतो, काही नाही भगवंत, माझ्याकडे सर्व आहे, पण तरी तू म्हणतोस म्हणून एक गोष्ट मागतो की माझ्या जनतेला, माझ्या प्रजेला सुद्धा तू दर्शन दे. आणि ते भगवंत म्हणतो ते शक्य नाहीये, कारण
भक्ती तुझी आहे, त्यांची नाहीये. तर राजा म्हणतो, नाही तसं नाहीये. तुम्ही मला वर मागायला सांगितलात, मी मागितला, आता देणं तुमचं काम आहे. भगवंत सुद्धा शब्दात अडकले. ते म्हणतात, ठीक आहे, तू असं कर, मी हा समोरचा जो पर्वत आहे तिथं मी सकाळी वाट बघेन सगळ्यांची, तू तुझ्या प्रजेला घेऊन तिथं ये, मी सगळ्यांना दर्शन देतो. राजा आनंदी होतो, भगवंताचं आभार मानतो आणि लगेच सगळ्या राज्यामध्ये आपल्या दवंडी पिटवतो की उद्या साक्षात भगवंत दर्शन देणार आहे, तर ह्या समोरच्या पर्वतापाशी सगळ्यांनी पायथ्याशी सगळ्यांनी जमावंय. प्रत्येक घरात जाऊन सांगितलं जातं. राजाला मनामध्ये प्रचंड इच्छा असते, प्रत्येकाने येऊन भगवंताचं दर्शन जरी भक्ती मी केली तरी त्याला प्राप्त व्हावं. दुसऱ्या दिवशी सगळीच्या सगळी राज्यातली माणसं त्या पर्वताकडे जायला सुरुवात होते आणि थोडी त्या मार्गावर पुढे जातात आणि एका ठिकाणी सगळ्या तांब्यांच्या नाण्याचा ढिगारा दिसतो. सगळी तांब्याच्या धातूची नाण्याचा ढिगारा असतो. लोकांना कळत नाही की तांब्याच्या नाण्यांचा ढिगारा, आणि त्यातली बरीच लोक, 40% लोक ते तांब्याची नाणी गोळा करण्यासाठी तिकडे निघून जातात. आजचाच कमाईचा दिवस आहे म्हणून हे करतात. राजा भक्तांना म्हणतो की कशामध्ये तुम्ही अडकलाय, छोट्या गोष्टीमध्ये. भगवंत प्राप्ती आहे, ती सोडून या तांब्याच्या नाण्यात काय अडकलात? पण नाही, 40% लोक जातात, 60% तो म्हणतो चला 60% तरी जनता बरोबर आहे. आणि पुढे जसा जातो तो पुढे एका ठिकाणी चांदीच्या नाण्यांचा ढीग दिसतो. अजून 40% लोक कमी होतात. म्हणतात भगवंत प्राप्ती काय करायचे, आज जीवनामध्ये आजचा दिवस सोन्याचा उगवलेला आहे, चांदीची नाणी घेतली तर आयुष्य सुखात जाणार आहे. सगळी 40% उरलेले ती चांदीची नाणी गोळा करायला जातात. राजा तेही बघतो. आता फक्त 20% लोक त्याच्या बरोबर असतात. तो हरकत नाही, यांना तरी प्रभूचं दर्शन घडावं. अजून पुढे जातो आणि सोन्याच्या नाण्याचा ढीग दिसतो आणि ती 20% लोक असतात, ती विचार करतात की पहिल्यांदा तांब्याचा होता, मग चांदीचा होता, आता सोन्याचा. आपण बरं झालं तिथं थांबलो नाही, आपण सोनच गोळा करू. आणि ते 20%तले 20% सगळे तिथं सोन्याचं नाणी गोळा करायला जातात आणि राजा एकटा राहतो. तो त्या पर्वताला, त्या भगवंतापाशी येतो आणि राजाला कळून चुकतं की भगवंताला काय सांगायचं होतं. भगवंत राजाला तेच सांगतो की मी तयार असतो, पण मीच तयार केलेल्या या मोहामध्ये हा मनुष्य अडकतो. पण परीक्षा घेण्यासाठी मार्ग तर उभा करायला पाहिजे ना. आपण सर्वसाधारण विचार करताना करतो की भगवंताला द्यायचं, त्यांनी कशाला निर्मिती केली, तांब्याची, चांदीची, सोन्याच्या नाणीची? करायचीच नव्हती. पण एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर तुम्हाला परीक्षा ही द्यायलाच लागते. त्या परीक्षेत किंवा ते दरवाजे उघडल्याशिवाय तुम्हाला सहज गती प्राप्ती होत नाही. म्हणून ह्या गोष्टींची निर्मिती, मोह, मद, मोह, मत्सर, माया, अहंकार, याची निर्मिती सुद्धा ब्रह्माने करून ठेवलेली आहे. कारण ह्या परीक्षा, जसं आपण एखादा विद्यार्थी परीक्षा देतो, चाचणी परीक्षा, सामायिक, वार्षिक, डायरेक्ट त्याला 10वीला बसता येत नाही. याचा अर्थ जीवनामध्ये प्रत्येक परीक्षा देताना तुम्हाला अडथळे हे पार करतच पुढे यायला लागतात. हा पेपर म्हणजे सुद्धा अडथळाच आहे ना. बोर्डाचा पेपर हा पार केला तरच तुम्ही 10वी पास होणार आहात. मग इथं भगवंतानी दृष्टिकोन जो आहे, दृष्टिकोन पाहिजे आपल्याला. आपण विचार करतो भगवंतानी निर्माणच का केलं. अर्जुनाने प्रश्न विचारला, कृष्णाला विचारला होता की तू हे असं फसवजगच निर्माण का केलंस, तुला आनंद घेण्यासाठी केलंस का? एखादा घसरून पडतो, आपण हसतो, पण या हसणं, जसं हसतो आपण, वास्तविक जो पडतो त्याला लागलेलं असतं, पण आपल्यासाठी ती मजा असते.
मग अर्जुन इथं श्रीकृष्णाला विचारतो, म्हणजे असं फसवं जग निर्माण करायचं आणि तू त्याची मजा घेत बसायचं. माणसांना कसं त्रास होत आहेत किंवा माणसं कशी अडकतायत. पण भगवंत अर्जुनाला सांगतो तसं नाहीये. मी हे पर्याय ठेवलेले आहेत. बुद्धी तर तुम्हाला दिलेलीच आहे ना. कुठल्या मार्गाने जायचं हे तुम्हाला दिलेलंच आहे. हे जर कळलंच नसेल तर सहज प्राप्ती कशी होईल? साधनेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. आणि अर्थता असेल तर साधनेची गरज नाही. इथं त्याच्या नामदेव महाराजांचं उदाहरण आहे. नामदेव महाराजांना ईश्वर पांडुरंगांची प्राप्ती पहिल्याच भेटीत झाली. सगळ्यांना माहिती आहे दुधाचं प्रकरण. त्याच्यासाठी त्यांना साधना करायला लागली नाही, अर्थता होती. भगवंताला अडवण्यात सुद्धा अर्थता असते. मग ही अर्थता तुमच्या देहामध्ये उत्पन्न व्हायला लागते. तिथं नामदेव महाराजांनी भगवंताचे पाय धरले होते. मी सोडणार नाही ते इथे जीव सोडीन. रडून रडून बेहाल. माझे घरचे मला खोटं बोलले. स्वार्थ कुठंच नव्हता. कृती केलेलीच नव्हती, पण शिक्षा मिळाली होती. पण या शिक्षेमध्ये भगवंतच वाचवू शकतो ही तेव्हा नामदेवांना खात्री होती. खरं सांगितलं आणि भगवंत मदतीला आले. अर्थ काय? अर्थता तेवढी असेल तर तुम्ही एका हाकेमध्ये सुद्धा भगवंत तुम्हाला प्राप्त होते. पण तेवढी अर्थता हवी आणि ती कृती तुम्ही केलेली नसावी. मग अर्जुनाला सांगताना भगवंत हेच सांगतायत की मनुष्याला बुद्धी दिलेली आहे, पण मनुष्य ती चुकीची वापरतो. त्याला असं वाटतं की मीच परमात्मा आहे, मीच परमेश्वर आहे, मी जे ठरवतो तेच योग्य आहे. पण मी निर्माण करताना सुखही निर्माण केलंय, दुःखही निर्माण केलेलं आहे. दुःखाची अवस्था समजून घेणं म्हणजे सुखाची सुरुवात आहे. पण मनुष्य दुःखाची अवस्था समजून घेत नाही, दुःखच समजून घेत नाही. अवस्था समजली तर सर्व गोष्टी कळतात. इथं अर्जुनाला मोठा पेच प्रसंग पडतो आणि तो म्हणतो, केशव मी तुला, ठीक आहे आता तू म्हणतोय तसं मी तुला तुझ्यामध्ये मिसळून जातो, पण मिसळण्याच्या आधी मला जर थोडस स्पष्ट सांग की दुःख कसं महत्वाचं आहे. म्हणजे तुझ्या प्राप्तीमध्ये दुःखाचं स्थान ते काय? इथपर्यंत मला मान्य आहे की मनुष्य जेव्हा संकटात असतो, दुःखात असतो, तेव्हा तुझी आठवण काढतो. पण दुःख हे सुखाचं कारण आहे हे कसं कळलं? म्हणजे मला सांग बरं. एखाद्याचे छत्र हरपलं तर ते सुखाचं कारण कसं होईल? आज एवढ्या सैन्याला जर मी मारलं, युद्ध झालं, आम्ही जिंकलो, जे माझे आप्त नातेवाईक आहेत त्यांना मी जे गमावून बसेल, हे सुखाचं कारण कसं होईल? इथं भगवंत परत अर्जुनाकडे हसून अर्जुनाला म्हणतात, बघ अजून तू पण भौतिकतेच अडकलेला आहेस. माझ्यात प्राप्त झाल्यानंतर तुला हा प्रश्नच नाही पडला पाहिजे, कारण तुझं सुख आणि दुःख हे माझ्यात प्राप्त झाल्यानंतर मीच ठरवणार. उत्पत्ती कशाची करायची ते मी ठरवणार. आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या अध्यात्म गुरुकडे जातो, त्यांचा सत्संग चालू असतो आणि त्या सत्संगामध्ये ते ज्याप्रमाणे सांगत असतात, आता अमुक क्रिया करा, आता तमुक क्रिया करा, आपण त्या अनुषंगाने त्या क्रिया करत असतो, ते श्लोक म्हणत असतो. हे ते सांगतात म्हणून आपण ते म्हणत असतो.
पण आपण ते मनापासून करतो का, हा सगळ्यात मोठा भाग आहे. म्हणजे भगवंतांनी नियम घालून दिलेले आहेत. पण खरंच भगवंत प्राप्तीची गरज आहे का, किंवा भगवंत प्राप्ती आहे का, हा विचार मनुष्य कधी करत नाही. आणि मग नंतर तो दुःखी होऊन जातो. खरेदी केलेली आंब्याची पेटी अगदी 5,000 रुपये डझनाने मनुष्य घरी घेऊन जातो. 5,000 रुपये डझनाने आंबा मी पहिला या सीझनचा घेतला. आनंदाने जातो घरी. बायकोला सांगतो, बघ. बायकोही म्हणते, अजून चालू नाही झालं तुम्ही आणलात? म्हण हो. या सीझनचा पहिला आंबा आपण खायचा, असं मी ठरवलंय. पहिली पेटी घेतली, 5,000 रुपयाची पेटी घेतली, तर 5,000 शब्दावर 10 वेळा जोर देतो मनुष्य. काहीतरी वेगळं केलं. पण त्यातला आंबा पहिला जेव्हा फोडला जातो आणि कळतं की तो आंबट आहे, क्षणामध्ये त्याचं क्रोधात रूपांतर होतं, रागात रूपांतर होतं, दुःखात होत नाही. आणि तो घरात असून परत त्या दुकानात जातो मनाने आणि सांगतो, कारण त्या माणसाने सांगितलं असतं, अगदी तयार आहे, काळजी करू नका, घरी जाऊन कापा, खायला तयार आहे. आणि घरी आल्यावर कळतं की आंबट आहे. मग तेव्हा त्याला दुःख होत नाही, तेव्हा त्याला राग येतो. आणि तो परत ते घेऊन त्याला फोन तरी करतो, किंवा त्याच्या दुकानामध्ये जेव्हा परत जातो तर सांगतो की अशी पेटी तुमची निघाली, ती खराब आहे. तो म्हणतो, नाही साहेब थांबा, बदलून देतो, दुसरं घेऊन जा, बाकी चांगलं आहे, 2 दिवस ठेवा, टिकेल. साशंकता निर्माण मनामध्ये उत्पन्न होते. खरंच पिकेल का? एवढे पैसे उगाच घालवले का? तिथं दुःखाचं म्हणजे सुरुवात तिथं होते. आपण चूक तर केली नाही ना, आपण थांबायला पाहिजे होतं. म्हणजे स्थिती बदलली, त्या अनुषंगाने दुःख बदलतं. पण त्या दुःखात अडकूनच राहिलं नाही. जेव्हा मनुष्याला कळतं की हा दुःख हाच सुखाचं कारण आहे, तेव्हा तो सहज जीवन जगू शकतो. एक अजून उदाहरण सांगतो. एका राज्यामध्ये एक राजाकडे असे सगळे अमूल्य असे छोट्या छोट्या मूर्त्या असतात. आणि तो जेव्हा नोकराचं तिथं त्या अशा प्रत्येकाला पाळ्या दिलेल्या असतात, तू अमुक, तू ह्या वेळेला, तू ह्या वेळेला, आणि असे खास नोकर ठेवलेले असतात, कारण त्या तशा मूर्ती मिळतच नसतात. त्यामुळे त्या अशा व्यवस्थित जपल्या पाहिजेत. आणि त्या राजासाहेबांच्या अतिशय जवळच्या मूर्ती, म्हणजे त्या कधीच मिळणार नाहीत, अशीच एकाच मूर्तीची निर्मिती, अमूल्य अशी मूर्ती. आणि नेमका एका वेळच्या याच्यामध्ये एक नोकर बदलतो, नवीन नोकर असतो, आणि 3 त्या राजाकडे मूर्त्या असतात. आणि त्या माणसाच्या हातनं एक मूर्ती फुटते. आणि ती फुटते हे राजाला कळतं की ही मूर्ती याच्यातनं फुटली, अमूल्य मूर्ती, की त्याच्यात राजाचा पूर्ण जीव अडकलेला असतो. त्याला बघितल्याशिवाय राजाला चैन पडत नसतं, इतकं ती सुंदर मूर्ती, पण अतिशय नाजूक असते. आणि राजा बघतो की मूर्ती तुटली, त्या म्हणतो, त्या इतका चिडतो, तो म्हणतो ह्याला उद्या मृत्यूदंड द्या. आणि तो मनुष्य पळायला लागतो. दरबारात जिथे आणतात, मूर्ती राजाच्या दालनात असतात. आणि दरबारात त्या माणसाला जेव्हा हजर केलं, तर राजा म्हणतो याला मृत्यूदंड द्या, ह्यांनी माझी सगळ्यात आवडती मूर्ती तोडलेली आहे, की जी मिळणार नाही. आणि हा मनुष्य पळायला लागतो. सगळ्यांना वाटतं की आता पळून चाललाय म्हणून, सगळेजण त्याचे पहारेकरी त्याच्या मागे जायला लागतात. आणि हा माणूस जिथं त्या तिन्ही मूर्त्या ठेवलेल्या असतात तिथं जातो आणि उरलेल्या 2 मूर्त्या पण पाडून टाकतो. आणि उरलेल्या 2 मूर्त्या पाडतो, ते सैनिक धरतात, त्याला परत राजासमोर घेऊन येतात. सैनिक सांगतात की राजाजी, यांनी उरलेल्या 2 मूर्त्या पण पाडून टाकल्या. तो राजा त्याच्यावर इतका चिडतो आणि म्हणतो, तुला काय वेड लागलं का? तू एक तर तुला कळत नाही, तुला शिक्षा दिली मृत्यूदंडाची. एक मूर्ती पाडलीस म्हणून तुला मृत्यूदंडाची शिक्षा दिली, आणि तू तिन्हीच वाटव लावून टाकलंस.
जे अमूल्य होतं ते परत निर्मिती झालेली नाही, त्याची होणार नाही, अशा मूर्ती होत्या त्या. याचा अर्थ तू नक्की वेडा आहेस. तो म्हणतो महाराज मी वेडा नाहीये. एका मूर्तीपाळाची त्याची शिक्षा ही मृत्यूदंड होती. आणि आज ना उद्या त्या मूर्त्या कोणाच्या तरी हातनं फुटल्याच असता, अजून 2 माणसं त्याच्यामध्ये मेली असती, म्हणून त्या मीच पाडून टाकल्या. म्हणजे मी 2 माणसांचे जीव वाचवले. कारण ज्याच्यामध्ये तुम्ही सुख शोधताय ते दुःखाचं कारण आहे. आणि ते दुःख अजून दुसऱ्या कोणाच्या माथी येऊ नये म्हणून मी त्याही फोडून टाकल्या. राजाला कळतं, की राजा म्हणतो काय, थोडस राजाला लक्षात येतं की तू आधी काय करायचास, राज्यात इथं नोकरी लागायला आता तू आलास, त्याच्या आधी काय करायचास. तो म्हणतो एका शेटजींकडे, आपल्याच राज्यात शेटजींकडे मी कामाला होतो. शेटजी खूप दयाळू होते, भगवंतावरती अतिशय कृपा होती. मला त्यांच्याबरोबरच रोज खायला त्यांच्याबरोबरच द्यायचे. ते जे खातील तेच मला द्यायचे, इतके होते. मग राजा म्हणतो त्यांच्याकडे सोडून इकडे का आलास. ते म्हणले काय झालं की एकदा त्यांनी खाताना त्यांना एक काकडी कडू लागली. आणि ती काकडी कडू लागल्यावर त्यांनी लगेच भगवंताला नाव ठेवायला सुरुवात केली, की तू माझ्या ताटामध्ये कडू काकडी घातलीस. आणि ते इतकी नावं ठेवली त्यांनी भगवंताला, आणि ते मला बघवलं नाही. आणि नंतर ती ताटली त्यांनी माझ्याकडे सरकवली त्या काकडीची, आणि तीच काकडी मी आनंदाने खाल्ली. अगदी मी पहिल्यांदा चव घेतली तर ती कडूच होती. आणि त्या शेटजीला म्हणे आश्चर्य वाटलं की एवढी कडू काकडी तू कशी खाल्लीस. तर तो मग नोकर त्या शेटजीला म्हणतो की भगवंताने आतापर्यंत तुम्हाला सुग्रास अन्न खायला घातलेलं आहे, या क्षणापर्यंत खायला घातलेलं आहे. एकदाच कडू दिलं तर तुम्ही भगवंताला नाव ठेवायला लागलात. आणि तुम्ही तर माझे साक्षात भगवंत आहात, रोज तुमचं बरोबरीने मला जेवायला देता, खायला देता. मग एक दिवस कडू काकडी खाल्ली म्हणून काय झालं. राजाला लक्षात येतं आपली चूक काय झालेली आहे. आणि गोष्टीचा सारांश काय आहे की रोजचं जीवन जगताना एवढे सुखाचे क्षण भगवंत देतो, त्यातला एखादा क्षण जर दुःखाचा आला तर तो तुम्ही स्वीकारला पाहिजे. आणि हेच भगवंत इथे अर्जुनाला सांगतायत. स्वीकारणं गरजेचं आहे. मनुष्य स्वीकारत नाही. कर्म तो करतो पण नावं मला ठेवतो म्हणून माझी प्राप्ती होत नाही. बुद्धीमध्ये जेव्हा भाव भेद निर्माण होतो तेव्हा मनुष्याची विचारधारा बदलते. आणि मला प्राप्त करण्यासाठी सुबुद्धी असणं गरजेचं आहे, अर्थातच कुबुद्धी असणं गरजेचं आहे. ओळखलंच नाही, उपकारच विसरला मनुष्य. जो मनुष्य जीवनामध्ये उपकार विसरतो तो कुठलीही गती प्राप्त करू शकत नाही. हे जे तुझ्या समोरचे जे सगळे लढायला उभे आहेत हे सर्व उपकार विसरलेत. आणि जो मनुष्य उपकार विसरतो त्याच्या हातनं कर्म उत्तम होत नाही. कारण उत्तम कर्म होण्यासाठी उत्तम कृतीच आवश्यक असते. आणि तुला तर माहितीये की कर्माचा सिद्धांतच आहे, जसं मनुष्य कर्म करतो तसं फळ त्याच्या पदरामध्ये पडतं. पण भगवंताला इथं अर्जुन प्रश्न विचारतो की भगवंता पण उत्तम कर्म कशाला म्हणायचं. एखादी गोष्ट चांगल्या बुद्धीने केलेली असेल पण मग त्याची फलाची अपेक्षा त्या माणसाने लगेच करणं अयोग्य आहे का. मग उत्तम कर्म तुझ्या दृष्टिकोनातनं कशासाठी आहे, कशाला म्हणतात.
आणि अयोग्य कर्म कशाला म्हणतात? हे युद्धाचा भाग, आता आपण जे युद्ध करतोय हे योग्य कर्म आहे का अयोग्य कर्म आहे? इथं भगवंत अर्जुन सांगतात फळाची अपेक्षा ठेवून केलंस तर अयोग्य आहे. जे तुझंच नाहीच आहे, ते तुझं म्हणण्याचा जर तू अट्टहास केलास तर ते अयोग्य कर्म आहे. राजाचं काम असतं की प्रजेसाठी जगणं, स्वतःसाठी जगणं नाही. आणि वीराचं काम असतं आपली वीरता दाखवणं, ती तू दाखवणं गरजेचं आहे. आणि हेच तुला मी सांगायचा प्रयत्न करतोय की तू वीरता विसरतोयस आणि भावनिक होतोयस. वीराची लक्षणं विसरलास. वीराची लक्षणं विसरलास म्हणजे कुबुद्धीची तिथं उपस्थिती निर्माण झाली. अर्जुनाला कळलं नाही. भगवंत म्हणतो भगवंत मला कळलं नाही. मला तर वाटत नाही मी कुठली कुबुद्धीची मार्गाने गेलेलो आहे. भीष्माचार्यांच्या चुकीच्या गोष्टी, द्रोणाचार्यांच्या चुकीच्या गोष्टी ज्ञात असताना, कृपाचार्यांच्या काही गोष्टी ज्ञात असताना त्यांच्यासाठी मनामध्ये भावना उत्पन्न होणं, दुःख उत्पन्न होणं, याला कुबुद्धी म्हटलंय त्यांनी. एखादी गोष्ट आपण समोरचा जर चुकीचा वागत असेल आणि तेव्हा त्याला भावनिक होऊन अनुमोदन देतो, याचा अर्थ तुमच्या डोक्यामध्ये तुमची पण बुद्धी भ्रष्ट झाली. तो जर योग्य असता आणि तुम्ही जर त्याला पाठिंबा दिला असता तर ती सुबुद्धी झाली. आज तू ज्या भीष्माचार्यांबद्दल अश्रू ढाळतोयस, मनामध्ये उत्पन्न झालेले तुझे विचार भावनात्मक आहेत ते प्रगट करतोयस, हीच कृती, अशीच कृती या दुर्योधनाने पण केली आहे, दुःशासनाने पण केलेली आहे. पण त्याच्याप्रती तुझ्या मनामध्ये भावना उत्पन्न नाहीये, दुःख नाहीये. दुःशासनाने फक्त तुझ्या पत्नीच्या वस्त्राला हात घातला, ते तुझ्या समोर. आणि भीष्माचार्यांनी ह्या तिन्ही राजकारण्यांना उचलून आणलं लग्नासाठी, ते तुझ्या दृष्टीच्या आड होतं, म्हणून तू तिथं भावनिक झालास. पण तुझ्या दृश्यासमोर असताना तू तिथं काही करू शकला नाही. तिथं तुझ्या भावनाचा उद्रेक झाला नाही, तर तुझा रागाचा उद्रेक झाला आणि भावना दबल्या गेल्या. म्हणजे आज इथं जर मी प्रश्न विचारला की तुझं द्रौपदीवर खरंच प्रेम आहे का? जेवढ्या भावना, जेवढं प्रेम तुला भीष्माचार्यांबद्दल वाटतंय, भीष्माचार्य आपण एक उदाहरण म्हणून घेतोय, पण त्यांच्याबद्दल जेवढं वाटतंय तेवढं द्रौपदीबद्दल वाटलं असतं, तुझ्यातला पतिधर्म जागृत झाला असता, तू तेव्हाच मारला असतास. पण तू ते केलं नाहीस. त्याला कुबुद्धी म्हणतात. मनुष्य जीवनामध्ये योग्य ठिकाणी बोलला नाही की त्याला तिथं बोलायची गरज असते, तिथं तो चुप्प बसला तर भगवंतांनी त्याला कुबुद्धी म्हटलेलं आहे. आणि जरी आपण एखाद्या गोष्टीला न्याय देऊ शकलो नसतो, पण त्याला वाचा फोडली तर त्याला सुबुद्धी म्हटलेलं आहे. सावरकरांच्या जीवनामधले अनेक प्रसंग हे फक्त सुबुद्धीत मोडले गेलेले आहेत. तिथं कुबुद्धी नव्हतीच, स्वतःसाठी काही केलंच नाही. स्वतःच्या घराला पहिली आग लावली, मग बाहेर पडले. दुसऱ्यांनी कशाला लावायला पाहिजे? आपणच अडकायला नको. सगळ्यावर पाणी सोडलं, याला सुबुद्धी म्हणतात. पण माझं घर वाचून ठेवीन आणि दुसऱ्याचं घर पेटवून देईन, ह्याला कुबुद्धी म्हणतात.
मग भगवंत इथं अर्जुनाला सांगतायत की हे जे आहे तुझा जो भावनात्मक जो विचार आहे हा चुकीचा आहे आणि हाच हे कर्म आहे. आज जे समोर आलेले आहेत हे न्यायासाठी आलेले आहेत. कर्म फलद्रूप अवस्थेत झालेलं आहे. हे प्रारब्ध म्हणून समोर उभा आहे. आणि तुझा जो काका ऐकतोय, जो आंधळा आहे, जो बुद्धीने आंधळा आहे आणि दृष्टीने पण आंधळा आहे, पण ऐकायची हौस आहे. कुबुद्धी. ज्याला माहिती आहे की काय होणार आहे, की ज्याचं तो अनुमान करू शकतोय, पण न स्वीकारणं म्हणजे कुबुद्धी. आपल्याला माहिती असतं ह्याचा परिणाम काय. खून करणाऱ्याला, चोऱ्या माऱ्या करणाऱ्याला माहिती असतं की याचा परिणाम काय होईल उद्या पकडलं गेलो तर. पण त्याला सुबुद्धी होत नाही, चांगली बुद्धी होत नाही, विचारधारा चांगल्या नाही आणि कर्म करून मोकळा होतो. त्याला भगवंतांनी कुबुद्धी म्हटलेलं आहे. ज्या गोष्टीचं फलप्राप्ती काय आहे हे ते कृती करण्या, ते कर्म करण्या अगोदर मनुष्याला माहित असतं, त्याला कुबुद्धी म्हटलेलं आहे. मग ती गोष्ट चांगली जरी असली तरी भगवंत त्याला कुबुद्धी म्हणतो. अर्जुन इथं गोंधळूनच जातो. म्हणजे एखादी गोष्ट मनुष्य चांगली करत असेल तर त्या चांगलं कर्म करताना सुद्धा त्याला तू केशवा कुबुद्धी कशी म्हणतोस. म्हटलं अर्थातच, कारण त्यात अपेक्षा आली. मी समोरच्याला मदत केली 100 रुपयाची तर ह्यांनी मला कधीतरी परत मदत केली पाहिजे, ही अपेक्षा ठेवणं म्हणजे कुबुद्धी आहे. आपण एखादी गोष्ट करतो, एखाद्याला मदत करतो, एखाद्याला संकटातनं वाचवतो, तेव्हा मनामध्ये माणसाचा विचार असतो कधी ना कधीतरी संकट आलं तर हा पण माणूस माझ्या पाठीमागे उभा राहील. ही सर्वसाधारण प्रतिक्रिया आहे, पण भगवंत याला कुबुद्धी म्हणतात. अपेक्षा कशाला पाहिजे. तुझं मन त्या कर्मामध्ये अडकलं म्हणून ते तुला ते कर्म परत भोगायला. तुझं उत्तम कर्म केलंय, अपेक्षेने केलेलं कर्म हे कधीही वाईटच फळ देतं, पण निरपेक्ष भावाने केलेलं कर्म हे उत्तम फळ देतं. माझं चांगलं होऊ दे म्हणून गाईला गूळ आणि पोळी खायला घालणं कुकर्म. पण ती गोमाता आहे म्हणून तिला गूळ आणि पोळी खायला घालणं उत्तम कर्म. मग तीच पोळी आणि गूळ त्या गाईला खायला घातलंय तर गंमत बघा, त्या गाईला सुद्धा किती ज्ञान दिलेलं आहे. हा एक तोडगा आहे. गाईला पोळी आणि गूळ खायला घातला आणि तिने तो खाल्ला तर असं समजायचं की आपल्या देहामध्ये नकारात्मकता नाहीये. पण काही वेळा तीही खात नाही. ती तुम्हाला तिथंच पावती देते की नाही, अजून तुझ्यात काहीतरी, तुझ्या हातनं मला काही स्वीकारायचं नाही. आणि काही ठिकाणी अगदी सहजतेने आपण जातो, पोळी आणि गूळ घेतो, त्या गाईला देतो. आपल्याला आपण किती विचार केला तरी भगवंतांनी त्या प्राण्याला सुद्धा विचारधारा दिलेली आहे की येणारी समोरची गोष्ट तू कला कशी प्राप्त होते, ही जर त्या गाईला त्या बुद्धी दिलेली आहे तर इतरांचं काय. मग भगवंतीचा अर्जुन सांगते मनुष्य प्रत्येक कृती करताना त्याच्यात स्वार्थ बघत असतो. याचं फळ आपल्याला काय मिळणार. माझी साधना करताना सुद्धा मनुष्य त्याचा विचार करत असतो की याची फलप्राप्ती काय आहे. मग इथं असं असताना माझी सहज प्राप्ती कशी होईल. बुद्धी उत्तम हवी आणि उत्तम कर्म हे उत्तम फळ दिल्याशिवाय राहत नाही. जसं केलंय तसंच तुम्हाला कर्माचा सिद्धांत आहे हा, पण ते फलद्रूप व्हायला वेळ लागतो. अजून एक उदाहरण वाचलं होतं एका पुस्तकामध्ये, छान उदाहरण होतं, आता याच्यावरनं आठवलं म्हणून सांगतो. तर गावात लहान मुलगा वडिलांचा बिझनेस घरोघरी जाऊन विकायचे तशा वस्तू विकत असतो आणि विकता विकता तो व्यवसाय छान चालू असतो. एका खेडेगावात येतो की तिथं त्या वस्तू त्याला विकण्यासाठी येतो आणि आल्यानंतर ज्या घरात जातो त्याला भूक लागलेली असते. तो म्हणतो या घरामध्ये पैसे नाही घ्यायचे, याला कोणातरी खायला मागवू आपण, पैशाच्या ऐवजी काहीतरी खाऊ.
आणि त्याला वस्तू देऊ, एवढा सहजतेने तो त्या घरामध्ये जातो. दार ठोठावतो, एक मुलगी येते आणि मुलगी येते आणि तिला सांगतो की या वस्तू विकण्यासाठी आलोय, पण मला काहीतरी तू देते का? आणि त्याच्या मुखात न जातं की मला पाणी द्या म्हणून. तर ती मुलगी आत जाते आणि आत गेल्यावर विचार करते की एवढा हा उन्हात या खेडेगावात बाहेरनं दुसऱ्या गावातनं आलेला आहे, दमून भागून आलेला आहे, भूक लागलेली असेल कदाचित, आणि ती दुधाचा ग्लास घेऊन येते आणि बाहेर आलेल्या मुलाला ते दूध देते. मुलगा बघतो की मी पाणी मागितलं होतं, भूकच लागली होती, पण तिच्याकडे मुलगी बघून अन्न मागायची त्याची हिंमत होत नाही, म्हणून पण त्या मुलीच्याच मनात येतं की ह्याला हा दमलेला आहे, तर ह्याला आपण दूध द्यावं. तो बघतो आणि भगवंताचे आभार मानतो. न मागता दिलंस. आणि त्या मुलीला तो मुलगा विचारतो की ताई, तुला तू पैसे देऊ नकोस, तू याच्यातली काही वस्तू खरेदी कर. ती मुलगी म्हणते की मला काही नकोय, माझ्याकडे सगळं आहे, मला आत्ता कशाची गरज नाहीये, जेव्हा लागेल तेव्हा पुढच्या वेळी तेव्हा मी बघेन. आणि तो मुलगा तिचा धन्यवाद म्हणतो की धन्यवाद की तू मला, मी भुकेलो होतो तेव्हा तू मला न मागता दूध आणून दिलंस. ती मुलगी म्हणते अरे तसं काही नाहीये, तू मनामध्ये काही ठेवू नकोस, मला असं वाटलं की तू भुकेला असशील, ऊन आलेलं आहे म्हणून मी तुला दूध दिलं, जे माझ्याकडे होतं म्हणून तुला दिलं. एवढं म्हणून तो मुलगा बाहेर पडतो. व्यवसाय करता करता नंतर शिक्षण त्याचं चालू होतं, उत्तम शिकतो, मोठा डॉक्टर होतो. बाहेर शहरातल्या हॉस्पिटलमध्ये एक मोठा डॉक्टर म्हणून ओळखला जातो. विल्यम केली नावाच्या या माणसाची गोष्ट सत्य घटना आहे, ही वाचलेली होती. आणि तिचा हॉस्पिटलमध्ये कामाला लागतो आणि एक दिवस त्याच्याकडे केस येते की एका बाईची, आयसीयू मध्ये बाई असते आणि तिला प्रचंड आजार जो असतो त्याचा खर्च बराच असतो, पण ती मुलगीच्या घरचे तेवढे काही खर्च करू शकत नसतात, म्हणून त्या डॉक्टरांना त्यांनी विनवणी केलेली असते की जेवढ्यात जमतं तेवढं पहा. आणि ते डॉक्टर त्या मुलीचं सगळं जेव्हा ते प्रिस्क्रिप्शन बघत असतो तेव्हा त्या मुलीचं नाव, गाव सगळं लिहिलेलं असतं आणि त्याच्यात ते त्याला आठवतं की आपण ह्या गावामध्ये लहानपणी गेलेलो आणि तीच मुलगी आहे नक्की. तो येतो त्या आयसीयू मध्ये बघतो आणि ती मुलगी मोठी झालेली असते आता, पण तो ओळखतो ते गावावरनं, कारण कुठं विकायला गेलोय, काय गेलंय, नाव साधारण माहिती असतं, ते त्याच्या लक्षात येतं आणि तो उत्तम स्पेशलाइज डॉक्टर बोलवतो आणि त्या मुलीची ट्रीटमेंट करतो आणि सांगतो काही करा, ह्या मुलीला वाचवणं गरजेचं आहे. आणि ती मुलगी वाचते आणि तिचं बिल जेव्हा द्यायला येते तेव्हा तो एक पाकिट त्याच्यामध्ये ठेवतो. त्या पाकिटामध्ये तिची केलेली ट्रीटमेंट, त्याचं सगळं बिल असतं, किती पैसे खर्च झाले, काय औषधं वापरली ह्याचं, आणि एक खाली पेन्सिलीन लिहिलेली चिठ्ठी असते की ह्याचं बिल, हे बिल तू काही वर्षापूर्वी दूध देऊन फेडलेलं आहेस, त्यामुळे तुला आता काही द्यायची गरज नाही, धन्यवाद. ती मुलगी ते बघते, ती वाचते आणि तिला तो प्रसंग आठवतो की तेव्हाही तो दूध दिल्यावरती धन्यवाद म्हणलेला असतं आणि आजही त्यांनी तसंच शब्दाशः लिहिलेलं असतं. कर्माचा सिद्धांत असा काम करतो. आपण केलेलं उत्तम कर्म हे कधी ना कधीतरी फलद्रूप होतच, आपण त्याची अपेक्षा करायची नाही. जसं भगवंत इथं अर्जुनाला सांगतायत, माझी प्राप्ती सहज नाही. मनुष्याचं जीवन जगताना त्याच्यात जे प्रसंग असतात, प्रत्येक क्षणी मी परीक्षा बघत असतो आणि त्या परीक्षा बघत असताना जेव्हा असं वाटतं की नाही योग्य वेळ आहे, आता ही याला आपण दर्शन दिलं पाहिजे, ह्याला आपण आपलं केलं पाहिजे भौतिक दृष्ट्या, हा शब्द खूप महत्वाचा आहे.
तेव्हा मी करतो. तर आपण म्हणतो की भगवंताचं दर्शन झालं. पण इथं त्यांनी सरळच मार्ग सांगितलाय, तू माझ्यात सामील हो, म्हणजे तुझं आणि माझं काही वेगळं राहणार नाही. मी क्षणोक्षणी तुझ्या बरोबर आहे. इथं ही सुबुद्धी मनुष्याला होणं गरजेचं असतं. ह्या समोरच्यांना जसं घड्याळ बघतो तसं तिथंही परत अर्जुन कृष्णाला कळतं खूपच वेळ चाललाय. त्याला जर सगळं ज्ञान देत बसलं तर वेळच होणार. आणि तेवढ्यासाठी आपण इथं युद्धाला आलोय. शंख कधीही वाजवू शकतो. पण जेव्हा उत्तम गती असते, देह उत्तम अवस्थेत असतो, तेव्हा तुमच्या समोर असलेला प्रतिस्पर्धी सुद्धा गोंधळलेल्या स्थितीत असतो. आणि इथं मग तेव्हा दुर्योधन भीष्माचार्यांकडे येतो. कशाची वाट बघताय? इथं युद्धाला आपण आलेलो आहे, एवढा वेळ इथं येऊन झालेला आहे. हा अर्जुन त्या कृष्णाशी काहीतरी बोलतोय म्हणून तुम्ही शंख फुंकत नाहीयेत. तुम्हाला नसेल तर तुम्ही जा, आम्ही युद्ध सुरू करतो. याला भगवंत अर्जुनाला सांगतात, याला आताताईपणा म्हणतात. एखादी गोष्ट समोर उत्तम गोष्ट सुरू असताना त्याची कंपन जेव्हा जागृत अवस्थेत येतात, ती प्रत्येकापर्यंत पोहोचतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत? ही कंपन भीष्माचार्यांपर्यंत पोहोचत होती, द्रोणाचार्यांपर्यंत पोहोचत होती, कृपाचार्यांपर्यंत पोहोचत होती, कर्णापर्यंत पोहोचत होती, शकुनीपर्यंत पोहोचत होती, दुर्योधनापर्यंत पोहोचत होती, पण पोहोचत नव्हती. बाह्य अवस्थेत होती पण अंतरात्म्यात जात नव्हती, कारण दर्शन नव्हतं. म्हणून भीष्माचार्यांकडे गेला. आणि मग इथं अर्जुन परत कृष्णाला विचारतो, म्हणजे नातं हे चुकीचं आहे का? माणसांनी कर्म करताना आपल्या नात्याचा विचार करता कामा नये का? आपण वडीलधाऱ्यांचा आदर राखता कामा नये का? मी आज वडीलधाऱ्यांचा आदर राखतोय, ही माझी कुबुद्धी झाली का? कृष्ण त्यांना सांगतो, ती कुबुद्धी नाही झाली, त्यांच्या विचारांना तू खतपाणी घालतोयस ही कुबुद्धी झाली. घरातली व्यक्ती मोठी का असेना, पण ती जर चुकीच्या मार्गाने तुम्हाला मार्गस्थ करत असेल तर ती तुम्ही तुमच्या जीवनामधली असलेली चुकीची विचारधारा तुम्ही स्वतःच्या हाताने निवडताय, एवढे लक्षात ठेव. तुला निर्णय क्षमता दिलेली आहे, योग्य काय आणि अयोग्य काय. आणि आता तू हे मला जो हा प्रश्न विचारतोयस, तू ह्या युद्धभूमीच्या मधोभागी रथावर उभं राहून विचारतोयस, तंबूत विचारत नाहीयेस. त्यामुळे स्थिती बघ, युद्धभूमीची स्थिती आहे. आपण आलेलो आहे, निम्मा मार्ग पुढे आलेलो आहे, तिथं तू हा प्रश्न विचारतोय. हा प्रश्न तुला वास्तविक जेव्हा माहिती देण्यात आली की आपल्याला कोणाशी लढायचं आहे, आज काय आहे, हे तुला तिथं तुझ्या मनामध्ये सगळे प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे होते. पण आज जेव्हा ते सर्व तू समोर बघतोयस तेव्हा उत्पन्न झाले. याचा अर्थ पार्था, मनुष्य जीवनामध्ये जेव्हा परिस्थिती समोर उत्पन्न होते, म्हणजे जेव्हा भोगाची अवस्था मनुष्याच्या समोर उत्पन्न होते, तेव्हा मनुष्याला असं वाटतं की आपलं कुठेतरी चुकतंय. भगवंत कायम सांगत असतो, इथं तू चुकतोयस बरं का, पण मनुष्याला वाटत असतं की मी बरोबर आहे का, तर समोर घटना घडत नसते. पण जेव्हा घटना समोर घडते तेव्हा त्याला कळतं की माझं तेव्हा चुकलेलं होतं, पण तो वर उशीर झालेला असतो. मग तेच भगवंत इथं अर्जुनाला सांगतायत, आता इथं आहे, आता तू वीर आहेस, फक्त आता एवढंच ठरवायचं आहेस की मी सांगतोय तसं आहे का तू तुझा आहेस, म्हणजे त्याप्रमाणे मला माझं ठरवायला. तुला सुसंगती पाहिजे का कुसंगती पाहिजे? तू माझ्या विचारधारांनी चालणार असशील तर ती सुसंगती झाली, कारण मी धर्माची स्थापना करतोय.
त्याच्यात तुम्ही पण भाऊ चुकलेले आहात, हे लक्षात ठेव. माझ्या जवळ आला, मला प्राप्त केलंस, तर त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. भोग हे तुला भोगायलाच लागणार आहेत. भोगापासून तू सुटणार नाहीयेस, पण त्याच्यात ती सहजता येईल. पार्थ, हा तू विचार कर. तुला सहजता हवी आहे का तू लढणार आहे? मी तुझं सारथ्य करायला तुझंच आलेलो आहे, तर ते तू ठरव. ह्याच्यापेक्षा काय मी तुला जास्त वेगळं सांगू शकत नाही. म्हणजे भगवंतांनी आतापर्यंत जेवढे जेवढे योग सांगितले, त्या प्रत्येक योगामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तू मला फक्त तू माझ्यात ये, बाकी पुढे तुला करायची काही गरज नाही, बाकी मी ठरवतो. तसं करतच नाही तो. आणि इथे या सुबुद्धी आणि कुबुद्धीमध्ये अडकून बसला. पण इथं अर्जुन कृष्णाला परत प्रश्न विचारतो की केशवा, नातं कशासाठी म्हणतात मग? या जगतामध्ये ही नाती निर्माण झालेली आहेत. या नात्यांमध्ये जर कोरडेपणाच जर कायम ठेवायचा असेल, याच्यामध्ये जर ओलावाच नसावा असं जर तुला वाटत असेल, तर तू ही नाती निर्माण कशाला केलीस? जसं म्हणलास की चांगली गोष्ट कळण्यासाठी वाईट गोष्ट निर्माण केलीस, तसं नात्यातला कोरडेपणा कळण्यासाठी तुझा ओलावा पण तू निर्माण केलास. मग इथं भगवंत त्याला सांगतात की पार्थ, याच्यासाठी दृष्टिकोन महत्वाचा असतो. हे युद्ध चालताना आपल्या दोघांचं संभाषण हे तू काय दृष्टिकोनाने पाहतोयस हे गरजेचं आहे. तू तुझ्यासाठी पाहतोयस का समाजासाठी पाहतोयस हे कळणं गरजेचं आहे. या लोकांच्या मनामध्ये उत्पन्न झालेले प्रश्न ते काय विचार करतायत, काय दृष्टिकोनाने विचार करतायत, की काय बोलत असतील, हे महत्वाचं आहे. आणि तिथं जो आपलं संभाषण ऐकून सांगतोय, हे सगळं ऐकल्यानंतर त्याचा दृष्टिकोन बदलतो काय, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अजूनही थांबवू शकतोय तो युद्ध. भगवंताची खेळी बघा इथं किती आहे. संजय जे पाहत होता ते धृतराष्ट्राला सांगत होता. इथं बुद्धी खरं बदलाची गरज होती धृतराष्ट्राची. एवढं सगळं ऐकलं, एवढं भगवंतांनी सांगतोय, स्वतःची ओळख करून देतोय, सगळं सांगतोय, तर कुठेतरी माणसाने बदलायला हवं. पण त्याला ती बुद्धीच होत नव्हती. त्याला एकच वाटत होतं की माझा मुलगा करतोय ते बरोबर आहे, आणि माझा मुलगा ह्या राज्यावर बसणार का, आणि तो यांना मारणार का? कारण कोणाचं तरी एकाचं मरण हे निश्चितच होतं. युद्धभूमी आली की एकाचं मरण निश्चितच असतं. म्हणजे कुबुद्धीच जागृत अवस्थेत होती. मग इथं दृष्टिकोन काय आहे हे मनुष्याच्या लक्षात येतं. आणि जीवनाचा दृष्टिकोन जेव्हा मनुष्याच्या लक्षात येतो, तेव्हा तो उत्तम जीवन जगायला सुरुवात करतो. म्हणून आपण म्हणतो कायम की तुझा दृष्टिकोन काय ह्या गोष्टीच्या बाबतीत, भविष्याच्या बाबतीत दृष्टिकोन काय? पण आपण तो सांगू शकत नाही, कारण आपल्या मनामध्ये अनंत विचार असतात की मला काय करायचं आहे. आणि अर्जुन इथं भगवंताला म्हणतो की केशवा, तूच सांग की जीवनामध्ये मनुष्याचा दृष्टिकोन कसा हवा, सुखदुःखाची जाण त्यांनी कशी ठेवायला हवी, जीवन जगताना उत्तम कर्मच फक्त माझ्या हातनं चांगलं व्हावं असं जर एखाद्याला वाटत असेल, तर फक्त उत्तम कर्मच कसं चांगलं होईल, म्हणजे जेणेकरून त्याला कुठल्याही वाईट गोष्टींच्या मार्गावरती चालता येणार नाही किंवा तो जाऊ शकणार नाही. त्याची बुद्धी कायम चांगल्या अवस्थेत राहील. इथं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी या भगवद्गीतेचं वर्णन करताना तसंच केलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी उलटा भाग सांगितलेला आहे. त्यांनी कृतीतनं घडवलं, त्यांनी ज्ञान दिलं नाही. चांगदेवांनी भेटायला बोलवल्यानंतर त्यांनी फक्त भिंतीला आज्ञा केली, चल ग बाई. शब्द खूप महत्वाचा असतो.
चल ग बाई असं त्या भिंतीला म्हणाले आणि ती भिंत सहज त्यांनी आली, सहज कृती. आणि एवढे तपश्चर्या केलेल्या चांगदेवांच्या समोर जेव्हा आलं तेव्हा त्यांना त्याची योग्यता कळली. म्हणून माऊलींनी याच्यात सहजता सांगितली की जीवनामध्ये सहजता येणं खूप गरजेचं आहे. आणि इथं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दृष्टिकोनामार्फत ही सहजता सांगतात. दृष्टिकोन उत्तम हवा. मनुष्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर सहजता सहज प्राप्त होते. आणि जो व्यक्ती सहजतेने सगळ्या गोष्टी करतो त्याला इतर गोष्टी चिकटत नाहीत. सहजता म्हणजे स्वीकारणं. जी परिस्थिती, जी अवस्था आपल्या आता जीवनामध्ये आहे त्याचा स्वीकार करणं हे पहिलं गरजेचं आहे. तू जे प्रश्न विचारतोयस हे चुकीचे आहेत. ते वास्तविक योग्य होते, त्याच्याशिवाय भगवद्गीता झालीच नसती. पण एक वीर म्हणून ज्याप्रमाणे अर्जुनाचं सगळं भूतकाळ होता, रेकॉर्ड होतं, त्या अनुषंगाने अर्जुनाने हे प्रश्न विचारणं म्हणजे चुकीचं होतं. पण समाजाला जो दृष्टिकोन मिळाला हवा त्याच्यासाठी स्वतःचा कुठेतरी एक बळी हा अर्जुनाने त्या कृष्णाच्या समोर दिलेला आहे. ज्ञानाने झालेला संयोग हा दृष्टिकोन उत्पन्न करतो. एखाद्या ज्ञानी व्यक्तीवर समोर जेव्हा आपण जातो आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतो त्या मनुष्याचा दृष्टिकोन बदलतो. मागच्या भागात सांगितलं की विसोबा खेचरांनी माऊलींना जेव्हा मांडे भासताना पाठीवर मुक्ताबाईंना बघितलं त्या क्षणी दृष्टिकोन बदलला. पण जीवनामध्ये दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे. आणि अर्जुन इथं भगवंताला सांगितलं की झालं ठीक आहे, पण एखाद्या मनुष्याला दृष्टिकोन बदलाचा असेल तर त्याला काहीतरी कृती असेल ना. कारण योग अक्षर ब्रह्म आहे, उत्पत्ती कुठनं होणार. दृष्टिकोनाची उत्पत्ती घडण्यासाठी किंवा दृष्टिकोनाचा भाव कळण्यासाठी कुठली तरी कृती होणं गरजेचं आहे, तेव्हा दृष्टिकोन कळेल. नुसतंच काही विचार न करता दृष्टिकोन कसा कळणार. म्हणून भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं की माझी प्राप्ती ज्याला झाली त्याचा दृष्टिकोन मुळातच बदलतो आणि ज्याचा दृष्टिकोन बदलतो तो जीवन सहजतेने जगतो. पण अर्जुन ह्याला अनुमोदन देत नाही. पण तो नाही कळलं मला केशवा, मला हे तू समजावून सांग. कदाचित या सर्वांचा तू मला सांगितल्यावरती मी या युद्धाप्रती असलेला दृष्टिकोन बदलू शकेल असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा कृष्णाच्या मनात मोठं प्रश्नचिन्ह उत्पन्न होतं. ह्याला मी हे बोलून चुकलो तर नाही ना. हा युद्ध थांबवायचा. मी जर ह्याला दृष्टिकोनाचं महत्व पटवून दिलं आणि जर चुकून समोरच्याला ते पटलं ते अधर्माच्या विरुद्ध चाललेलं युद्ध हे थांबेल आणि कर्माच्या सिद्धांतामध्ये ढवळाढवळ होईल. पण प्रश्न अर्जुनाने अतिशय उत्तम केलेला होता आणि कृष्णाला सुद्धा जरी तो दुर्योधनाच्या विरुद्ध होता तरी दुर्योधनाला कुठल्याही गोष्टीचा न्याय देण्याचा अधिकार कृष्णाला नव्हता. कारण ते काळाच्या हातात होतं, कर्माच्या हातात होतं. नाही तर कृष्णाने तेव्हाच दिला असता. भगवंत इथं मनुष्याच्या जीवनाचा दृष्टिकोन काय आहे, तो कसा बदलायला हवा आणि त्यांनी जीवन मनुष्याचं कसं समृद्ध होतं आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.